संतापातून संहाराकडे, आक्रमकता, क्रौर्य आणि हिंसा यावरचं शास्त्रीय भाष्य. आम्ही सायकियाट्रिस्ट असल्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या वेदनेवर उपचार करण्याचं काम आम्ही करतच असतो, व्यक्तिगत पातळीवरती व्यावसायिक म्हणून. पण जेव्हा हे ट्रीटमेंटचं काम आम्ही करतो तेव्हा समाजाचं एक चित्र सुद्धा आमच्या डोळ्यासमोर नेहमी येत असतं. म्हणजे आमच्याकडे एखादा व्हायलंट पेशंट येतो आणि त्याच्यावरती आम्ही उपचार करतो, पण त्याच वेळेला आम्हालाही दिसत असतं की समाजामधली आक्रमकता आज कुठे चालली आहे. त्यामुळे आम्हालाही असं वाटतं की मन आरोग्य क्षेत्रातले कार्यकर्ते म्हणून जे काही समाजात चाललंय त्याच्यावरतीही काही शास्त्रीय भाष्य करावं आणि वैयक्तिक पातळीवरची आक्रमकता सामाजिक पातळीवरती कशी जाते, सामाजिक पातळीवरची घुसमट व्यक्तीच्या आयुष्यात कशी येते, या आणि अशा अनेक मुद्द्यांचा विचार करावा. नंदू, क्रोधाचा सामना डे इन डे आउट आपण करतो, आपल्या व्यवसायात करतो, समाजात वावरताना करतो, कुटुंबात, नातेसंबंधात. माणूस एकटा स्वतःवर रागावलेला असतो, कधी परिस्थितीवर रागावलेला असतो. क्रोध ही अशी एक सतत सोबत राहणारी भावना आहे, युबिक्विशस ज्याला म्हणता येईल, ती क्रोध आहे. आणि मला असं वाटतं ना की क्रोधाच्या क्षणी आपण जगातले सगळ्यात शक्तिवान असतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये नसणाऱ्या सत्तेचा आणि सामर्थ्याचा आपल्याला त्या क्षणाचा प्रत्यय देणारी ती भावना असते. आपण ज्या गप्पा मारणार आहोत या गप्पांच्या निमित्ताने समाजामधल्या वेगवेगळ्या व्यवसायातील स्तरातील व्यक्ती, गट, संस्था यांनी आपापलं विचारमंथन करावं आणि त्या विचारमंथनाला सहाय्यभूत म्हणून हे साहित्य व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. क्रोधापासून सुरुवात करू, नाही का? तू म्हणालास की ही सोबत राहणारीच भावना आहे. आपल्या मनामध्ये एकाच वेळेला अनेक तऱ्हेच्या, अनेक छटांच्या भावना एकाच वेळी राहत असतात. हे मुळामधलं सत्य आपल्याला मान्य करायला पाहिजे. म्हणजे मी बाहेर किती जरी शांत दिसत असलो तरी माझ्या मनामध्ये राग नाहीच असं काय मला म्हणता येत नाही. भावना लपवण्याचं कौशल्य माणसा इतकं कुठल्याही प्राण्यांमध्ये नाही आहे. कुत्रा आतून रागवलाय आणि वरतून छान ह्या करतोय असं कधी दिसणार नाही आपल्याला. माणूस हा एकमेव प्राणी आहे जो भावना लपवू शकतो. पण माणूस हा असाही प्राणी आहे की जो भावनांवर बुद्धीचे संस्कार करू शकतो. माणसाची ही जी खासियत आहे ती मला वाटतं उत्क्रांतीपासून सुरू झाली असेल ना रे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या क्रोधाच्या भावनेविषयी आपण विचार करतो, उत्क्रांती फक्त शरीराची होत नाही, मनाची होत असते. जर मनाची होते तर भावनांची होते. माझं असं एक मत आहे की क्रोधाची भावना आज अजून टिकून आहे. त्या सगळ्या भावना ज्या तुमच्या सर्व्हायव्हलसाठी, तुमच्या जगण्यासाठी उपयुक्त आहेत त्या टिकून आहेत. या जगात नैराश्य आहे, नैराश्याची भावना काहीतरी तिचे अडॅप्टिव्ह उपयोग असेल, फंक्शन असेल. तसंच क्रोधाची भावना आहे. उत्क्रांतीच्या दृष्टीने जगण्यासाठी दोन आदिम भावना आहेत. एक आहे भीती आणि दुसरं आहे भीतीतून जन्म झालेलं आक्रमकता. समजा आपण एखाद्या परक्या ठिकाणी गेलो, तिथे कुत्रा बसलेला आहे, तर तो आपल्या अंगावर भुंकतो कारण तो भीतो की हा माणूस मला इजा करणार आहे. क्रोधाची आणि आक्रमकतेची भावना जी आहे तिचा उगम असा भीतीतून आहे आणि ही आदिम भावना आहे. म्हणजेच अनेक वेळेला माझी असुरक्षितता, अगदी बरोबर, माझ्या मनाची अस्थिरता ही भावना आत असते, पण दिसताना मात्र ती क्रोधाची भावना दिसू शकते. जितका क्रोधाविष्ट माणूस तितका तो आतून घाबरलेला आहे, असुरक्षित आहे हे समजायला हरकत नाही. म्हणजे उत्क्रांतीमध्ये तू म्हणालास तसं या दोन प्रक्रिया, एक फाईट आणि एक फ्लाईट. जेव्हा कोणतंही आव्हान त्या आदिमानवासमोर आलं तेव्हा ह्यापैकी एकाची त्याला निवड करायची होती. बरोबर. ज्या वेळेला त्या आदिमानवाकडे न्यूमेरिकल किंवा स्ट्रॅटेजिक असे ऍडव्हान्टेजेस होते तेव्हा त्याचा कल फाईटकडे जायचा. ज्या वेळेला हे दोन्ही ऍडव्हान्टेजेस नसायचे तेव्हा तो फ्लाईटकडे जायचा.
आणि जेव्हा हीच व्हास्टली आउटनंबर्ड, म्हणजे तो एकटाच आहे आणि त्याच्यावरती 90 माणसं येत आहेत, तेव्हा तो फ्रीज मध्ये जायचा, थिजून जायचा. ह्या तिन्ही ज्या रिॲक्शन्स आहेत त्या एकमेकांशी बांधलेल्या आहेत. कारण मी जरी थिजलेला असलो तरी कोणत्याही क्षणी मला परत फाईट मध्ये जावं लागेल. बेसिकली त्याच्या मागचं तत्व हे आहे, नेचर डज नॉट वॉन्ट टू मेक अस पीसफुल ऑर अग्रेसिव्ह. निसर्गाला आपल्याला शांतता प्रिय करायचं नाही आहे किंवा आपल्याला आक्रमक करायचं नाही. निसर्गाला फक्त आपल्याला या सगळ्या भावभावनांचा उपयोग जगण्यासाठी करायचा आहे. त्याच्यामुळे सिच्युएशन पाहून आयदर फाईट ऑर फ्लाईट ऑर फ्रीज ह्या सगळ्या ज्या अडॅप्टिव्ह फंक्शन्स आहेत. नेचर डज नॉट वॉन्ट अस टू बी अग्रेसिव्ह ऑलवेज, नाही तर एनर्जी खर्च होऊन जाईल. नेचर डज नॉट वॉन्ट टू बी पीसफुल ऑलवेज. खूप शांतता प्रियता ही निसर्ग विरोधी आहे, नाही तर मरून जाल तुम्ही. कोणी आक्रमण करेल, तुम्ही प्रति आक्रमण करणार नाही तर तुम्ही मराल. म्हणजे संरक्षणासाठी आणि बचावासाठी जे आवश्यक आहे ते तर करायला पाहिजे. पण आता हे जे नियमन नावाची गोष्ट आली ना, ती संस्कृती बरोबर आली. बरोबर. म्हणजे या सगळ्या आदिम भावना, म्हणजे फाईट मधून क्रोध आला, फ्लाईट मधून भीती आली, फ्रीज मधून डिप्रेशन आलं. त्यावेळेला ह्या आदिम भावना होत्या, आजही आहेत. आणि म्हणूनच या ऑटोमॅटिकली येणाऱ्या भावना आहेत ना. म्हणजे असं पुस्तक माझ्या वाचनात आलेलं नाही, तुझ्याही नसेल, की 22 ways टू गेट इफेक्टिव्हली अँग्री. कारण आपल्याला 24 माहितीच असतात, शिकवावं नाही लागत. हा, सगळं ट्रेनिंग कुठं द्यायला लागतं, की रागावरती तुम्ही काय कराल, डिप्रेशनला तुम्ही कसं ताब्यात आणाल, भीतीवरती तुम्ही कशी मात कराल, इत्यादी. फिटनेसचे फंडे आहे, अनफिटनेसचे फंडे नाही आहे. अनफिट होणं तर कोणाला शक्य आहे. मोठा ताट घ्या, जेवत बसा आणि काही काम करू नका. म्हणून नियमन हे संस्कृती बरोबर आलं ना. हा फार महत्वाचा मुद्दा याच्यासाठी आहे की संस्कृती पूर्व आदिम मानव आणि तथाकथित संस्कृती म्हणजे सिव्हिलायझेशन आणि कल्चर या दोन्हीच्या उगमानंतरचा क्रोधाचं स्थान मानवी मनामध्ये. याचं कारण असं की प्राणी क्रोधाविष्ट होतात, आक्रमक होतात. माणूस आक्रमक होतो, अग्रेसिव्ह होतो, व्हायलंट होतो, प्राण्यांसारखाच. फरक आहे. फरक असा आहे की प्राण्यांमधली जी आक्रमकता आहे ती प्रतिक्रियात्मक आहे. माझ्यावर कोणी हल्ला करेल तर मला त्याचा विथ टूथ अँड क्लॉ आय विल हॅव टू फाईट विथ हिम. म्हणजे प्रतिक्रिया म्हणून आक्रमक होणं हा प्राण्यांचा स्थायी भाव आहे. प्राणी स्वतःहून आक्रमक तसे होत नसतात. माणूस प्रक्रियात्मक आक्रमक. प्रक्रियात्मक याचा अर्थ असा की माणूस हा एकमेव प्राणी आहे जो शांतपणे ठरवून, प्लॅन करून, व्यवस्थितपणे आणि मध्ये अवकाश जाऊन, असं नाही की काल या सिंहाला डिवसलं तर त्यांनी लक्षात ठेवलं की पुढच्या गुरुवारी मला जरा वेळ आहे त्यावेळी याचा सूड घेतो, असं नाही करत सिंह. तिथल्या तिथे माणूस हा एकमेव प्राणी आहे, तो कॅलेंडर ठरवतो. बरं, मग या दिवशी हा इथून बाहेर पडतो का, त्यावेळी त्याला ओढवू आपण. प्रक्रियात्मक आणि प्रतिक्रियात्मक हा फरक आहे. काही शास्त्रज्ञांनी याला हॉट ब्लडेड व्हायलन्स आणि कोल्ड ब्लडेड व्हायलन्स असं म्हटलंय. अजून शास्त्रज्ञांनी 2 शब्द वापरले की देर इज अ इम्पल्सिव्ह व्हायलन्स अँड देर इज अ इन्स्ट्रुमेंटल व्हायलन्स. तर जो इम्पल्सिव्ह आहे तो भावनांचा स्फोट विस्फोट आहे. आपले पेशंट जे आहेत ना ते आपल्याकडे हा इम्पल्सिव्ह व्हायलन्स घेऊन येत असतात. बरोबर. आपल्याकडे इन्स्ट्रुमेंटल व्हायलन्स घेऊन लोक येत नाहीत. पण इन्स्ट्रुमेंटल म्हणजे ज्या तऱ्हेची आक्रमकता, ज्या तऱ्हेचा संताप हा माणूस नर्चर करतो, क्युरेट करतो आणि त्याच्यातून मग आक्रमकता आणि हिंसा तयार होते, हा माणसाचा एक खास गुण आहे किंवा अवगुण म्हणा. पण बघ, गंमत आहे की एका बाजूला माणसाला आणि सृष्टीने पण सांगितलं की अरे इंटरडिपेंडन्स शिवाय काही पर्याय नाही, परस्परावलंबन करायलाच पाहिजे. म्हणून तर माणूस आदिम भावनांच्या कडून नियमनाकडे वळला
आणि त्याने परस्परावलंबनाला, सहकार्याला पूरक, पोषक अशा भावना तयार करायचा प्रयत्न केला. म्हणजे एका बाजूने रस्ता हा सहकार्याच्या बाजूने जातोय आणि दुसऱ्या बाजूला हा विध्वंस तरी राहतोच आहे. माणसाची इतर प्राण्यांपेक्षा वरती जी झेप झाली, माणूस एकदम वरच्या पातळीवर गेला आणि तो सगळ्या जगाला काबीज करून बसला. त्याचं बेसिक कारण, मूळ बीज त्याचं सहकाराचं आहे. कारण अशा स्वरूपाचा सहकार, परस्पर सहकार प्राणी करू नाही शकत. प्राण्यांचं शिकार करण्यापुरती कळप आणि लहान मुलांचं लहान पिल्लांचं संगोपन आणि तेवढ्यापुरतं सीमित असतं. माणसाच्या सहकाराचे जे कॉम्प्लिकेटेड इंटर रिलेशनशिप्स आहेत तसे प्राण्यांमध्ये तेवढे नसतात, प्राथमिक स्वरूपात असतात. माणूस हा एकमेव प्राणी आहे ज्याच्याजवळ कुठल्याही प्रकारचं आंगिक शस्त्र नाही आहे. माणूस सगळ्यात कमजोर प्राणी आहे. माणसाजवळ सोंड नाही आहे, माणसाजवळ शिंग नाही आहे, माणसाजवळ पंजे नाही आहे सिंहासारखे. माणूस चित्त्यासारखा धावू नाही शकत, माणूस हरणासारखा उंच उडी नाही मारू शकत, माणूस पक्षासारखा उडू नाही शकत. माणूस निसर्गातला सगळ्यात कमजोर प्राणी आहे. त्याच्याकडे अंगिक शस्त्र नाही, कुठलंच अंगिक शस्त्र नाही आहे. पण आहे ती परस्पर सहकारातून. आणि जसं आपण म्हणतो प्रो ऍक्टिव्ह हिंसा, प्राणी रिॲक्टिव्ह हिंसक आहेत, माणूस प्रो ऍक्टिव्ह हिंसक आहे. कारण तो ठरवू शकतो, त्याची जो बुद्धी आहे तो वेळ ठरवतो, जागा ठरवतो. तर हा जो भाग आहे महत्वाचा, की सहकारामध्ये परस्पर सहकार आहे. परस्पर सहकारामध्ये ही क्रोधाची भावना का वाढीला लागलेली आहे? कारण ती तर सहकाराच्या विरुद्धात आहे. पण मला असं वाटलं की ज्या वेळेला त्या सहकार्यामध्ये ना सत्ता घुसते, स्वामित्व घुसतं, त्यावेळेला सहकार्य एक वेगळंच वळण घेतं. मग ते सहकार्य कोऑपरेशन ह्या लेव्हलला न राहता ते एक्सप्लॉयटेशन, मॅनिप्युलेशन या पद्धतीनं जायला लागतं. कारण स्वामित्व आणि सत्ता, प्राण्यांमध्ये पण स्वामित्व आहे, पण ते तू म्हणतोस तसं प्रतिक्रियात्मक आहे, प्रक्रियात्मक नाही. पण माणसामधलं स्वामित्व वेगळं आहे. माणसातलं स्वामित्व ह्या प्राण्यांमधल्या स्वामित्वाच्या पेक्षा खूप वेगळ्या पातळीवरचं आहे. 3 गोष्टीसाठी माणूस त्यात आलाच, आक्रमक होतात. मी असं म्हणतो की जोडीदार, जमीन, जेवण. जोडीदार, जमीन, जेवण, 3 गोष्टीसाठी माणसं आणि प्राणी आक्रमक होतात. तर माकडांमध्ये एक प्रकारची सत्ता संघर्ष असतो. त्याच्यामध्ये एक जो मुख्य असतो तो मॅक्सिमम मेट्स त्याच्याजवळ तो ठेवतो. टेरिटोरियालिटी असते. कुत्रा आपला हे आखतो की माझ्या गल्लीत तू येता कामा नये. आणि फूडसाठी तर कॉम्पिटिशन आहेच. हे माणसांमध्येही असते. हे बेसिक अगदी गोष्टी आहेत की ज्यासाठी. पण माणसांनी हे खूप कॉम्प्लिकेटेड आणि मोठ्या प्रमाणावर करून ठेवले. फॉर एक्झाम्पल, मेटमध्ये जसं आता तो चर्चेचा भाग येईल, मला असं वाटतं की माणसाला फक्त मेट नको आहे, तर तिच्यावरती पूर्ण अधिराज्य पाहिजे आहे, कंट्रोल पाहिजे आहे. माणसाला फक्त टेरिटोरी नको आहे, त्या टेरिटरीवर त्याची अबाधित सत्ता आणि एक्स्ट्रीम कंट्रोल पाहिजे आहे. सत्ता संघर्ष. माणसामधलं जे स्वामित्व आहे ना, त्याचे वेगवेगळे निकष माणसाने तयार केले. म्हणजे नातं तयार केलं, म्हणजे नातं निरंतर चालणार, म्हणजे माझं स्वामित्व ही निरंतर चाललं पाहिजे. माणसाने मालमत्ता तयार केली, मालमत्ता माझी, म्हणजे त्याच्यावरचं माझं स्वामित्व निरंतर चाललं पाहिजे. आता एक माणसाने कसं कॉम्प्लिकेटेड केलं, टेरिटोरियालिटीचं अमुक भाग माझा, पण त्याच्यावर माझी पद, प्रतिष्ठा आणि माझं स्वामित्व. आता प्राण्यांमध्ये पद, प्रतिष्ठा, मी राजा झालो पाहिजे, मी शासक झालो पाहिजे, त्या प्रतिष्ठा नावाचं जे काही आहे ते प्राण्यांमध्ये नसतं. 5 वर्षासाठी हा ओप्या निवडला तर त्याला काही प्रतिष्ठा प्राप्त होते असं नाही आहे. त्याला फक्त स्वामित्व मेट्सवर पाहिजे असतं. जास्तीत जास्त माद्या माझ्याजवळ राहतील, याच्या पलीकडे नाही. पद, प्रतिष्ठा या सगळ्या दुय्यम भावना आहेत. सुसंस्कृती, आपण संस्कृतीच्या उगमानंतर या दुय्यम भावना, म्हणजे क्रोध ही प्राथमिक भावना आहे. राग, क्रोध प्राण्यांमध्ये असतो, माणसामध्ये असतो. संस्कृतीकडे पावलं पडल्यापासून माणसाची फारकत प्राण्यांपासून झाली आणि दुय्यम भावना म्हणजे सेकंडरी इमोशन निर्माण झाल्या. असूया, मत्सर,
सूड भावना, छद्मीपणा, सिनिकॅलिटी, ग्रीड हाव, त्याच्यानंतर रेज म्हणजे मला पहिले ओव्हरटेक करू दे, मला साईड का नाही दिली. म्हणजे एक ती प्रक्रियात्मक प्रतिक्रियात्मक वाली जी संतापाची भावना होती, त्याच्यामध्ये आपण असूया, हाव, मत्सर, सूड, धुमसता राग, असे सगळे प्रकार, उपप्रकार त्याच्यामध्ये माणसाने घातले. म्हणजे माणसाचा मेंदू एका वेळेला सहकार्याकडेही जात होता, त्याच वेळेला तो स्वामित्वाकडेही जात होता. बरोबर. आणि सहकार्य स्वामित्व या प्रवासामध्ये या संतापाला वेगवेगळ्या फांद्या फुटल्या. या सगळ्या भावनांच्या पहिली जेव्हा संतापाची मूळ भावना होती तेव्हा ती जीवशास्त्रीय होती, बायोलॉजिकल होती ती. आता काय झालं की बायोलॉजिकल गोष्टी जास्त रिफाईन झाल्या. म्हणजे सत्ता जी होती, टेरिटरी जी होती, ती नकाशावर आली. सत्ता करणाऱ्यांची परंपरा झाली. सत्ता करणाऱ्यांनी मालमत्ता तयार केली, लुटली, घेतली, असं सगळं केलं. त्यामुळे हळूहळू सायकोसोशल म्हणजे मनोसामाजिक संघर्षही चालू झाले. म्हणजे एका बाजूला बायोलॉजिकल जीवशास्त्रीय संघर्ष होतेच, त्याच्यामधला क्रोध होताच, पण आता संस्कृती बरोबर हे सगळे मनोसामाजिक भाग आल्यामुळे नाती आली, व्यवसाय आले, परस्परावलंबन जितकं वाढलं तितकी समाजामध्ये चढण उतरण तयार झाली. स्वामित्वाला पद आणि प्रतिष्ठेची झालर तयार झाली. हे सगळं झाल्यामुळे मनोसामाजिक गोष्टींनाही बायोलॉजिकल करायची सवय बहुतेक माणसाच्या मनाला आणि मेंदूला लागली. कारण समोर आहे ते भावनिक आव्हान आहे खरं म्हणजे, सामाजिक आव्हान आहे खरं म्हणजे, पण माझं मन त्याच्याकडे बघायला लागतं की हा जीवन मरणाचा प्रश्न आहे का काय. मग मी परीक्षेचा राक्षस बनवतो. मला नात्यामध्ये अपयशाचा सामना करायला लागला तर तो माझ्यासाठी लाईफ अँड डेथ चा प्रश्न निर्माण होतो. मला प्रमोशन मिळणार का नाही ह्याच्यावरती माझं ब्लड प्रेशर आणि ऍसिडिटी ठरायला लागते. त्याचं कारण इथे या सगळ्या गोष्टींच्या खालचं तत्व जे दिसतं मूळ, तुलना नावाची गोष्ट प्राण्यांमध्ये नाही आहे, माणसामध्ये तुलना आहे. आणि असूया आणि मत्सर ते जवळच्या तुलनेमुळे एखाद्या जवळच्या माणसाचं प्रमोशन झालं तर मला त्याचा मत्सर वाटतो. मी त्या क्षेत्रातला नाही आहे तरी त्याची प्रगती होताना पाहून मला असूया वाटते. असूया तुम्हाला कुठल्याही माणसाविषयी वाटू शकते. मत्सर स्पर्धेतून निर्माण होतो, स्पर्धा तुलनेतून निर्माण होते. असूया, मत्सर, सूड आणि हे जे आहे छद्मीपणा, सिनिकल वागणे, हे सगळं जे आहे ते दाबून टाकलेला क्रोध आहे. क्रोधाच्याच विविध छटा आहेत. पण मला सांग, स्पर्धा आणि ईर्ष्या नसेल तर प्रगतीही होत नाही असं पण म्हटलं जातं. पण ती स्पर्धा हेल्दी असावी असं म्हटलं जातं. आता हे सगळ्या म्हणण्याच्या गोष्टी आहेत, ती हेल्दी कितपत हेल्दी आणि कितपत अनहेल्दी आहे. आरोग्यपूर्ण स्पर्धा याचे काही निकष आहेत का? नाही आहे. पण म्हणजे आरोग्यपूर्ण स्पर्धा म्हणजे स्पर्धा का व्हावी तर बेंचमार्क ऑफ एक्सलन्स ह्यासाठी जर स्पर्धा असेल की त्यामुळं त्या क्षेत्रातले बेंचमार्क ऑफ एक्सलन्स ठरावे, एवढाच जर स्पर्धेचा हेतू असेल तर कदाचित व्यक्ती आणि समष्टी म्हणजे समाज यांना ती स्पर्धा परत नेईल, पुढे नेईल. त्याचं कारण त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपला त्यावेळचा एक्सलन्स, त्यावेळची उत्कृष्टता दाखवण्याचं व्यासपीठ म्हणून स्पर्धेकडे बघेल. पण स्पर्धेवरून किंवा त्यातल्या यशावरून माझी जर पद प्रतिष्ठा ठरणार असेल तर मग ती स्पर्धा हेल्दी राहणार नाही. माणसाने एकदा आपल्या सुखासाठी आणि वर्थ की मी लायक आहे की नाही याची सांगड यशासाठी आणि उद्दिष्ट प्राप्ती सोबत घातली की मग स्पर्धा राहत नाही.
मग उद्दिष्ट प्राप्ती हे एकमेव ध्येय होते आणि मग स्पर्धा जीवघेणी होते, वाईट होते, गळे कापू होते. आणि आपल्याला या तऱ्हेच्या स्पर्धेची सवय झाली आहे. म्हणजे स्पर्धा घ्यायची, नंबर लावायचे आणि त्या नंबरांना सेल्फ वर्थ लावायचं. जे कृष्णमूर्ती असं म्हणतात की विद्यार्थ्यांच्या आयुष्यात 2 शब्द कधीही येऊ नये, स्पर्धा आणि परीक्षा. आता या 2 शब्दाशिवाय शिक्षण पद्धतीचं ते आधार आहेत, पूर्णच होत नाही. मुलांचे क्रमांक लावणे इतकी क्रूर व्यवस्था जगात दुसरी कुठली नसेल. बरं, ही व्यवस्था घरातही उतरते. हा कसा वागतो, तू कसा वागतो बघ. सगळ्यात वाईट पॅरेंटिंग म्हणजे मुलांमध्ये तुलना करणे. म्हणजे तुलना हा जो खरं तर स्पर्धेचा आणि आक्रमकतेचा स्रोत आहे. की आक्रमकता जर आपण उत्कृष्टतेशी जोडली तर खरं संतापाची भावना ही रेग्युलेटेड होऊ शकेल. पण तिला आपण जर तुलनेकडे नेलं आणि त्याच्यावरती मी चांगला माणूस का वाईट माणूस हे ठरवायला लागलो तर मग ती जीव घेणी स्पर्धा होईल. म्हणजे आपण एका बाजूला म्हणायचं की उत्कृष्टता हवी, एक्सलन्स हवा, आणि दुसऱ्या बाजूला मात्र तू जास्त एक्सलंट का मी जास्त एक्सलंट अशी स्पर्धा लावायची. एक्सलन्स आणि परफेक्शन या 2 शब्दांनी जेवढं माणसाचं वाटोळं केलं आहे, मी असं म्हणतो की बीइंग गुड इज इनफ. ट्राइंग टू बिकम परफेक्ट अँड एक्सलंट मे नॉट कीप यू अ गुड पर्सन. तुमच्यातला चांगुलपणा मारून टाकायचा असेल तर परफेक्ट व्हायचा प्रयत्न करा. कारण शेवटी कसं आहे, इथे गिव्ह अँड टेक, फ्लेक्झिबिलिटी ही सगळी नष्ट होऊन जाते. मग एकमेव उद्दिष्ट होते परफेक्शन. आणि परफेक्शन आलं की त्याच्याबरोबर द्वेष, ईर्ष्या, क्रोध येणार. म्हणून आपण परफेक्शन आणि एक्सलन्स यांच्यातही जर थोडासा फरक करू शकलो की परफेक्शन हे जास्त आउटकम ओरिएंटेड आहे की हे सगळं करून मला त्या ठिकाणी पोचायचंय. व्हेअरएज एक्सलन्स किंवा उत्कृष्टता ही जास्त प्रोसेस ओरिएंटेड आहे. बरोबर. म्हणजे एकामध्ये त्या उद्दिष्टाकडे जाणाऱ्या प्रवासाला तितकंच महत्व आहे एक्सलन्स मध्ये, एकीकडे परफेक्शन मध्ये त्या उद्दिष्टालाच पूर्ण महत्व आहे. तिकडे जाण्याच्या प्रवासाला तो आनंददायक तर होऊ शकत नाही, अजिबातच नाही. माणूस त्रास करून घेतो स्वतःला, इतरांना. आणि एकाच गोष्टीसाठी म्हणजे परीक्षा आली, 10वी आली, 12वी आली, जेईई आली, नीट आली, जेवढी परीक्षा येते तिच्याकडे आली बरं का आता परीक्षा, असं कोणी कधी म्हणतं का? कारण परीक्षा कृष्णमूर्ती म्हणतात त्याप्रमाणे की ते माझ्यासाठी नेहमी दिव्यच राहिलेलं आहे आणि ते जीवशास्त्रीय आव्हान झालेलं आहे माझ्यासाठी. त्याशिवाय का विद्यार्थ्यांच्या इतक्या आत्महत्या होत आहेत की आपण शैक्षणिक ध्येयाला, उद्दिष्टाला एक्झिस्टेन्शियल म्हणजे अस्तित्ववादी दर्जा देणं हे सुद्धा आक्रमकतेचंच लक्षण नाही का? अगदी बरोबर आहे. म्हणून युद्ध भूमीवरती सुद्धा कृष्ण अर्जुनाला सांगतो, मा कर्म फल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. मा कर्म, मा म्हणजे नाही संस्कृतमध्ये, कर्माला फळाचा हेतू चिटकवू नको. तर काम तर केलं पाहिजे, पण हे मिळेल म्हणून करत असशील असा हेतू चिटकवत असतील ते चूक आहे. आणि मा ते संगोस्त्व कर्मणी, प्रोक्रॅस्टिनेशन इज ऑल्सो बॅड. यू हॅव टू डू व्हॉट यू हॅव टू डू. अकर्मही चालणार नाही, परंतु ते करताना उद्दिष्टाची सांगड आनंदाशी, यशाशी आणि वर्थशी हे घडलं. म्हणून विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढतात. तुला इतके मार्क मिळाले तर तू ठीक आहे, नाही तर देन यू आर नॉट वर्थ. म्हणजे आपण एका बाजूने सहकार्याचा, उत्कृष्टतेचा रस्ता पकडायला सांगतोय, पण त्याच वेळेला आपण आपल्या वागण्यातून कुटुंबामध्ये, समाजामध्ये द्वेष आणि ईर्षेला खतपाणी सुद्धा घालतो आहोत. ही विसंगती आणि हा विरोधाभास आपण सगळ्यांनी नक्कीच लक्षात घ्यायला हवा. संताप, राग, त्याच्यातून येणाऱ्या भावना, आक्रमक वर्तन आणि त्यातून येणारी हिंसा ह्याचे वेगवेगळे पैलू आपण या पुढच्या भागातही उलगडणार आहोत.
तोपर्यंत आजच्या मुद्द्यांवर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.